दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा उमटू लागले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशाची राजधानी धगधगत असताना आरोप प्रत्यारोपांची राजकीय लढाई सुरू झाली। या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचा आक्रोश आता मोठ्या राजकीय संघर्षात बदलताना दिसतोय। मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे। देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय। पटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलंय, जाऊन पाहत नाही। आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण। इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। यावरूनच तुमची सत्तेची हाव किती आता वाढली आहे हे सदाभाऊ दिसते। दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यानंतर झालेल्या लाठीचार्ज नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमटलेल्या या प्रतिक्रिया देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय। आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत सोमवारी विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला। यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत 60हून अधिक विद्यार्थी जखमी झाले तर 100हून अधिक पोलीस जखमी झाले। तर यावेळी पोलिसांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली। दिल्लीतल्या या आंदोलनावरून भाजप नेत्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांची पाठराखण केली। ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। वा सदाभाऊ वा, सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास इतक्या लवकर तुम्ही मिळवाल असं वाटलं नव्हतं। मंत्री होता, मंत्रीपद गेलं, पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरिबांच्या हक्कासाठी लढणारा सदाभाऊ आपल्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडा म्हणतो। आयुष्याचं आंदोलनात गेलं त्या सदाभाऊनी आंदोलनकर्त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणताय, आतंकवादी म्हणताय। यावरूनच तुमची सत्तेची हाव किती आता वाढली आहे हे सदाभाऊ दिसते आहे। किंवा तुमच्याकडून तरी ती अपेक्षा नव्हती, परंतु तुम्ही जे काही बोललात, त्यांना उपमा दिली, थोडा तरी अरे किमान नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधानने राजीनामा मागितला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे। आंदोलन केवळ नौटंकी आहे। देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कुणी केली, कोण याच्या मागे असामाजिक तत्व आहे, हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल। पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकाच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं। ये जो भी कल हरकत करी है दिल्ली पुलिस के अधिकारियों ने नरेंद्र मोदी के ऑर्डर पर, बहुत ही शर्मनाक है। ये डेमोक्रेसी में नहीं हो सकता, ये डेमोक्रेसी का लक्षण नहीं, ये तानाशाही है। और इतने सारे पत्थरों के ट्रक कल कहां से आए थे? यहाँ पर दिल्ली पुलिस परिंदे को भी पर नहीं मारने दे रही है। यहाँ पर हमारे एक एक बंदे की बैग चेक हो रही है, एक एक बंदे की जेबें चेक हो रही है। बैरिकेड्स पर बैरिकेड पूरा ब्लॉक कर रखा था, लोगों को अंदर नहीं आने दिया जा रहा था। ऐसे में पूरे जंतर मंतर के आसपास पत्थरों भरे ट्रक कहां से आए? दिल्ली पुलिस इसका जवाब दे। दिल्ली पुलिस ने पहले ही पूरी तरीके से प्लानिंग करके ये ऑर्केस्ट्रेट किया है। कल सिविल ड्रेस में भी कुछ लोग जो पुलिस नहीं थे, उनके हाथ में भी बैटन दे दी थी, डंडे दे दिए थे, गुंडे भरे थे दिल्ली पुलिस के वर्दी में। कल विद्यार्थी आंदोलनावरून विरोधकांनी टीकेची राळ उठवली तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर खोचक टीका केली आहे। याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत। हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे
असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतायत. आता दिल्लीमध्येही जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा चांगलाच पेटला, तर विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारची राजकीय कोंडी केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारने आणि त्यांच्या पोलिसांनी त्या तरुण मुलांवर, मुलींवर ज्या प्रकारचा अमानुष लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला, फरफटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलंय, जाऊन पहा तुम्ही. आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. जालियनवाला बागेत जनरल डायरनं गोळ्या घातल्या. इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला. ते आंदोलन ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे. कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? इकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या मुद्द्यावरून सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर आसूड ओढले. सरकारनं सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं फरफटत नेलं त्यावरून सरकारला त्यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज हे पाहून हे सरकार मानसिक रुग्ण झालंय आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं सरकारला स्वतःला अपयश वाटतंय. माजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की ती परीक्षा पे चर्चा इत्यादी करताना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठिंबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. आंदोलनं चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो, तर आंदोलन होऊ न देण्यात आणि झालं तर सामंजस्यानं सोडवण्यात खरा मोठेपणा असतो. मोठेपणा हा सर्वोच्च संस्थेनं दाखवायचा असतो. हे भान अजून सुटलेलं नाही हे दाखवण्याची संधी गमावू नये, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून म्हटलंय. आपल्या देशाच्या राजकारणातला सगळ्यात काळा दिवस आहे, डार्केस्ट डे आहे आपला. त्या दिवशी पण बोललो, मला माहिती आहे तुम्हाला पण कुठेतरी वाटतंय आपल्या डोक्यात की हे आपलं लोकशाही कुठेतरी आपली हलते आहे, ह्या लोकांना सत्तेचा माज डोक्यात गेलाय. आणि असा माज काय हे मला कळत नाहीये, कारण शेवटी 29ला आमच्या हातात असणार आहे तुम्हाला बसवायची तिकडे ताकद की नसणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांची तुम्ही ही परिस्थिती केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीत रणकंदन पेटलं, पण त्याचे राजकीय पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले. यावरून आगामी काळात राजकारण रंगण्याची चिंता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.